आजची रात्र म्हणजे मंगळवारची रात्र ही इराणसाठी अत्यंत भयानक रात्र असणार आहे. कारण आजच्या दिवशी इराणमधल्या पॉवर प्लांट्सवरती हल्ले केले जातील, इतर इन्फ्रास्ट्रक्चरवरती, ब्रिजेसवरती हल्ले केले जातील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याप्रमाणे मग आता इराणची देखील तयारी सुरू झालेली आहे. इराणनं एक मात्र क्लिअर केलंय की डोनाल्ड ट्रम्प यांचा जो काही पीस प्लॅन आहे किंवा जो सीज फायर आहे, जो इराणना स्वतःचा स्वाभिमान देऊन स्वीकारावा लागेल, तो ते स्वीकारणार नाहीयेत. त्यामुळं इराणनं तयारी केली आहे की आता अल्टरनेट अरेंजमेंट काय करायची, नक्की युद्ध म्हणजे काय होणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प कोणत्या प्रकारचा हल्ला करणार आहेत हे अजूनही क्लिअर नसलं तरी आज रात्री 8 वाजता हल्ला होणार आहे एवढं मात्र नक्की. मग नेमकं काय काय होतंय, कसं कसं होतंय हे बघताना इराणनं असं केलंय की जवळजवळ 1.4 कोटी लोक हे इराणनं युद्धामध्ये उतरवण्याची तयारी दाखवलेली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी सगळ्या पॉवर प्लांट्सला ह्युमन चेन करायची तयारी दाखवली. एकूणच काय तर काहीही करून अमेरिकेला या हल्ल्यांपासून थांबवायचं आणि त्यासाठी माघार न घेता थांबवायचं हे इराणचं धोरण असणार आहे. नेमकं इराण काय करणार आहे आणि काय पॉलिसी असणार आहे आजच्या रात्रीसाठी इराणची ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता एकूण युद्धाच्या परिस्थितीमध्ये आत्ताचे एक 2-3 अपडेट आहेत. यामध्ये आहे की मंगळवारी रात्री 8 वाजता इराणमधल्या टाइमनुसार डोनाल्ड ट्रम्प इराणवरती हल्ला करणार होता असं सांगितलं होतं. आता भारतातलं जे वेळ आहे, भारतातल्या वेळेपेक्षा इराणची वेळ ही 2 तासांनी मागे असते. त्यामुळे इराणमध्ये 8 वाजलेले असतील त्यावेळेला भारतात रात्रीचे 10 वाजलेले असतील आणि आज रात्री भारताच्या वेळेप्रमाणे म्हटलं तर 10 वाजता इराणवरती हल्ले होतील. आणि या हल्ल्यामध्ये हे हल्ले करायच्या अगोदर खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक 45 दिवसांचा शस्त्रसंधीचा प्लॅन दिलेला होता, ज्यामध्ये इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी सगळ्यांसाठी ओपन करायची आणि अमेरिकेच्या अटी स्वीकारायच्या. पण याला इराणनं नकार दिलेला होता. इराणसाठी हा त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यांच्या स्वाभिमानासाठी ते लढतायत आणि त्यांना लढलंच पाहिजे. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मात्र इगो बॅटल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा 5 दिवसाची मुदत दिली, नंतर 10 दिवसांची दिली, नंतर आणखी 48 तासांची दिली. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतंय की आपला इगो आता इराण हर्ट करतोय, त्यामुळे इराणला याची शिक्षा दिली पाहिजे आणि इराणमधल्या लोकांना याची शिक्षा दिली पाहिजे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करतात. त्यामुळे आज रात्री इराणवरती हल्ले होणार हे जवळजवळ पक्का आहे. नेमकं काय स्वरूप असू शकतं आणि त्यासाठी इराणनं काय तयारी केली आहे ते थोडक्यात बघूया. इराणचे प्रेसिडेंट मसूद पेझेस्कियान यांनी एक ट्विट केलंय. त्यांच्या त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलंय की इराणसाठी आपला जीव देण्यासाठी 1.4 कोटी लोक आता सध्या तयार आहेत. इराणची जर लोकसंख्या बघितली तर ती 9.3 कोटी आहे. म्हणजे 9.3 पैकी 1.4 कोटी लोक म्हणजे जवळजवळ 15 ते 17-18% लोक हे आता सध्या इराणसाठी जीव द्यायला तयार आहेत असं मसूद पेझेस्कियान यांनी सांगितलंय. लोकांनी स्वतःला व्हॉलंटिअर केलंय, आम्ही युद्धात लढण्यासाठी तयार आहोत असं सांगितलंय असं पेझेस्कियान यांनी सांगितलं. आणि ते म्हणालेत की मी सुद्धा तयार आहे आणि माझंही काहीही बरं वाईट होते, मी माघार घेणार नाही आणि मी लढायला तयार आहे. याच वेळी दुसऱ्या बाजूला इराणचे जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत अली रेजा रहिमी यांनी देखील लोकांना अपील केलंय की सगळ्या विद्यार्थ्यांनी, युनिव्हर्सिटी कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, या सगळ्यांनी बाहेर यावं. जे खेळाडू आहेत, कलाकार आहेत, या सगळ्यांनी देखील बाहेर यावं आणि या सर्वांनी मिळून जे पॉवर प्लांट्स आहेत इराणमधले, जे वीज प्रकल्प आहेत, ब्रिजेस आहेत, यांना एक प्रकारची ह्युमन चेन करावी. म्हणजे एकमेकांचे हात हातात धरावं आणि या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे घेराव घालावा, जेणेकरून जेव्हा अमेरिका किंवा इस्रायल या पॉवर प्लांट्सवरती हल्ले करेल त्यावेळेला तिथं असलेल्या लोकांचा जीव देखील धोक्यात येईल, म्हणून त्यांना हे हल्ले करता येणार नाहीत. आता त्यांनी अशी अपील केलेली होती की आज दुपारी 2 वाजता, आता ऑलरेडी इराणमधले 2 वाजून गेलेले आहेत कारण आपल्याकडे जवळजवळ 5 वाजता आहे. त्यामुळं आता ऑलरेडी तिथं ह्युमन चेन करायला सुरुवात झाली देखील असावी, काही ठिकाणी असं म्हटलं जातं. याशिवाय त्यांनी रहिमी यांनी लोकांना अपील केली की त्यांनी घरातून बाहेर पडावं, आपल्या मुलांना बाहेर सोडावं, जेणेकरून ते रस्त्यावर येतील आणि एकूणच या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतील, देशासाठी आपलं त्याग करायला तयार होतील. पण प्रत्यक्षात किती लोक यात सहभागी होतील माहिती नाही. पण पेझेस्कियान यांचं म्हणणं आहे की 1.4 कोटी लोकांनी ऑलरेडी व्हॉलंटिअर केलंय. या अगोदर इराणी मीडियानं सांगितलं की 70 लाख लोक तयार आहेत. आता हा आकडा वाढून 1.4 कोटी पर्यंत गेलाय. खरं खोटं की हा सुद्धा एक प्रकारचा सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे हे अजूनपर्यंत माहिती नसलं तरी इराण ज्या चिकाटीनं किंवा जिद्दीनं या युद्धामध्ये लढतोय या सगळ्यावरून तरी वाटतं की इराणमधल्या अनेक लोकांनी आता सध्या लढाईचा निर्धार केलेला आहे. यानंतर इस्रायलने एक गोष्ट यामध्ये केलेली आहे. म्हणजे इस्रायलनं इराणमधल्या लोकांच्यासाठी एक ट्विट केलाय, एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या पासून जास्त अंतरावर राहा, कुठल्याही रेल्वेमधून प्रवास करू नका. त्यांनी सांगितलंय की आता हा मेसेज केल्यापासून, त्यांनी हा मेसेज करून 2-3 तास झाले, हा मेसेज केल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही रेल्वे ट्रॅव्हल करू नका
आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ देखील राहू नका, कारण या सगळ्यांच्यावर रात्री 9 वाजेपर्यंत हल्ले होण्याची शक्यता आहे. आता इस्रायलनं हा मेसेज करून इराणमधल्या लोकांना सावध करायचा प्रयत्न केलाय. याच्याकडं फक्त इस्रायलनं एक प्रकारे इराणी लोकांच्यावर काहीतरी आपलं प्रेम आहे म्हणून केलेली गोष्ट आहे असं समजायचं कारण नाही. हा एक प्रकारे फॉल्स फ्लॅग ऑपरेशन सारखा प्रकार असू शकतो. कदाचित इस्रायल आणि अमेरिका दुसरंच काहीतरी करण्याच्या इराद्यात असतील आणि त्यांनी फक्त लोकांना आणि IRGCला एक प्रकारे त्यांना भुलवण्यासाठी या टॅक्टिकचा वापर केला असेल. त्यांना रेल्वे स्टेशन्सवरती, पॉवर प्लांट्सवरती आणि ब्रिजेसवरती लक्ष ठेवायला लावलं असेल आणि दुसरंच काहीतरी गोष्ट अमेरिकन सैन्य आणि इस्रायली सैन्य करणं असेल. कदाचित बूट्स ऑन ग्राउंड ची जी चर्चा होते की स्वतः ग्राउंड ऑपरेशन करायचं, अमेरिकेचं सैन्य इराणमध्ये उतरायचं, या गोष्टीची सुरुवात कदाचित होईल. काय होणार आहे नक्की माहिती नाही, पण इस्रायलनं इराणियन लोकांना एक मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय की तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करू नका आणि रेल्वेपासून लांब राहा. यामुळे नेमके काय परिणाम इराणमध्ये होणार आहेत, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना इराण हँडल करणार आहे माहिती नाही. पण आता सध्या लेटेस्ट ज्या बातम्या आल्या त्यानुसार इराणमधली संपूर्ण रेल्वे सेवा आणि तिथली बस सेवा वगैरे विस्कळीत झालेली आहे, एवढं मात्र आतापर्यंत कळलंय. जर खरोखर डोनाल्ड ट्रम्प यांनी किंवा इस्रायलनं अशा प्रकारे रेल्वेजवरती हल्ला केला तर तो वॉर क्राईम म्हणजे युद्ध गुन्हा म्हणून मानला जातो. खरं तर अशा पद्धतीचे हल्ले केले जात नाहीत, पण तरी देखील आता असं आहे की डोनाल्ड ट्रम्प म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा एक प्रश्न निर्माण झालाय. आणि आता जगामध्ये कुठल्याही देशाच्या नेत्यामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये इतकी हिंमत नाही की ते पुढे येऊन डोनाल्ड ट्रम्प यांना थांबवायचा प्रयत्न करतील किंवा थांबवतील तर सवालच नाही. थांबवायचा प्रयत्न करताना देखील फार कमी लोक दिसत आहेत. त्यामध्ये अगदी काही लोकांची नावं सांगायची तर मग इमॅन्युअल मॅक्रॉन यांचं नाव सांगता येईल किंवा व्लादिमीर पुतिन यांचं नाव सांगता येईल किंवा चायनाचे प्रमुख असणारे जी जिनपिंग. या 3 लोकांच्या व्यतिरिक्त जगामध्ये इतर कोणते देश मोठ्या प्रमाणावर पुढे येऊन अमेरिकेचा निषेध देखील व्यक्त करताना दिसत नाहीत. नेमकं काय काय घडेल आणि इराणसाठी आजची रात्र खरोखर काळ रात्र ठरेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक युटर्न नंतरचा हा एक सर्वात मोठा युटर्न ठरेल हे आता तरी माहिती नाही, पण जे होईल त्याच्याकडे आपलं लक्ष राहीलच. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.